पुसून घेतो ड्रेसला. छी नाही आहे तू, छी आहे तू, नाही आहे ना? हा मग तशी करायची नाही. गुड बॉय. इकडे ये. तुला खाऊ खायचं नाही, फक्त दूध प्यायचं. हा बरं का बाबू? मुंगी चावत नाही तुला? खुशी ए खुशी, हा बोला ना. काय करत होती त्या वासरा संग? काय नाही, त्याला खेळत होते. अगं ते लहान आहे, तुझं लग्न झालंय, जरा लाज धर. आणि या झपऱ्या काय मोकळ्या सोडल्यात ग, जरा बांधून ठेवा त्याला. आता तू सासरी आलेली आहे आणि ड्रेस का घातलाय तू? मग काय घालू? तू आणलाय का तुझ्या तिकडून ड्रेस येताना? इथं आमच्या इथं असं चालत नाही. साडी घालायची, आंघोळ पांघोळ झाली ना घरात साड्या घालून राहायचं, कळालं ना? आणि केस बांधून ठेवायचे. आणि आता तू बाळ नाही, हा सगळे काम उरायचे, धुणे भांडे स्वयंपाक सगळं उरकायचं. मला रानात जावं लागत, सगळं काम करायचं, कळतंय का? अशी काय मांजरीवाणी तोंड करून गप ऐकते मग काय? हा हो बोल ना. कळलं. कळलं ना? लागते कामाला मग. मला इथे निसते, त्या बापाचं घर आहे इथं. हा डॉक्टर, हा येतोय. आम्ही तू पण येतोय सोनोग्राफीसाठी. हा दोघं पण येतोय. हो 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 हो. आता एक काहीतरी मला असं वाटतं तिसरी सोनोग्राफी ना. ठीक आहे, ठीक आहे, येतोय. ठीक. काय ग? ते आपल्याला सोनोग्राफीला जायचंय ना? जायचं नाही का? डॉक्टरचाच फोन होता, तिथं नंबर लावलाय. मग काय करू, तुझं आवरलं जाऊ आपण. नाही माझं आवरलंय सगळं, मग पण काय झालं? ते आई सारखंच बोलतात. अहो मी ड्रेस घातला की बोलतात, म्हणतात ड्रेस नको घालू, इकडं आमच्याकडे नाही चालत. आणि डॉक्टरने सांगितलं की लई पॅक साडी नका घालू, काही नका. मग कसं करायचं? जाऊ दे, ऐकायचं आता. तुला माहिती नाही कसं. मी ऐकते पण लईच त्रास द्यायला लागल्यात. कुठं बसले तरी बसून देत नाहीत, आणि जी डॉक्टरने कामं नाही करायला सांगितली ती पण करायला होतात सगळे. ठीक आहे, जाऊ दे. मी आईसोबत बोलतो. आता तुला माहिती आहे ना, माझी पहिली आई वारल्याच्या नंतर वडिलांनी आली दुसरी आई. ती तुला जसं वागते ना तसंच माझ्यासोबत बी वागते. हा पण आपण आपल्यासाठीच करतोय ना, घरासाठीच. मग एवढं काय त्याच्यात? थोडंफार पण काम करू लागत नाहीत मला. बरं तू एक काम कर, तू आवर. सोनोग्राफी करून आल्याच्या नंतर मी बोलतो तिच्यासोबत, काय एकदा त्याला सांगतो, बघतो काय म्हणते. हा आवडतो, जा. येते आवरून लगेच. या बसा. काय चाललंय? काय नाही, निवांत. कुठे गेले मामा? बाहेर गेलेत. तुमचं काय चाललंय? काय नाही, बरं आहे, निवांत आहे. काय रानात आता पेरण्या बिरण्या झाल्या का? कसल्या पेरण्या? अजून एखादा पाऊस झाल्याशिवाय काहीच म्हणणार नाही. बरं आहे बाय, आमच्या पेरण्या करायच्या, पण कस काय अचानक येणं मधीच? हो काय नाही, वाडीला आलो होतो, हा. म्हणलं चला सहज गुड्डीकडून चक्कर मारा. हा बरं आहे, बरं झालं आले बिले. भेटा जा भेटून. तेवढं आहे. आणि ते अण्णा पण म्हटले होते हा येत असन गुड्डी तर घेऊन ये गुड्डीला, तेवढंच आराम करीन. आता मध्येच कस काय? आता ती गरोदर राहिली ना, म्हणलं मग आता तिला थोडसा आई पण म्हणली तिला जरा चांगलं पिंगलं खाऊ पिऊ घालू. आता आम्ही काय चांगलं चांगलं खाऊ पिऊ नाही घालत का? आणि एवढ्या लवकर कशाला? आता आमच्या घरात माहितीये ना, गुरं ढोर रानातलं घरातलं. हा पण आता कसं आहे, परत आणून घालीन लागलं तर तिला काय राहीन 8-15 दिवस, तेवढंच खाईन पिन, थोडस आराम करीन. नाही, तिला प्रवास नाही करायला सांगितला. नाही मग मी मोठी गाडी घेऊन येईन लागलं तर. पण एवढ्या लवकर कशाला? बरं आहे. आणि बाळ पण अजून लय लांब आहे तिचं. हाय लांब, पण मग नंतर कसं होतं, नंतर परत मग ते जाणं आणि येणं. नाही तुम्ही आले चहा पाणी करून जा. 9व्या महिन्यात पाठीन, त्याच्या आधी काय मी पाठवणार नाही. नाही अण्णा तर मला म्हणले होते गुड्डीला घेऊनच ये म्हणून. नाही तसं काय नाही, अजिबात नाही. एवढ्या लवकर नाही पाठवणार बघा पाहुणा. मी पाहुण्याशी बोलू का लागलं? त्याला काय विचारायचं? मग मी मालकी नाही अजून, मला विचारायचं. त्याला नाही काय विचारायचं. आपण नाही त्यांना सांगतो ना मी की मी घेऊन चाललो बा गुड्डीला. त्याला काय सांगायचंय? मीच आहे अजून घरात मालकीन. मी सांगितलं ना, तीच पूर्व दिशा आहे, ती काही येणार नाही.
आणि 9व्या महिन्यात या घ्यायला, नाही तर पोराला सांगन मी, तुम्ही यायची गरज बी नाही. अहो मामी तुम्ही असं नका करू, लागलं तर 8-15 दिवस ठेवतो आणि परत आणून घालू तुम्ही. अहो एकदा नाही म्हणलं ना, परत परत तेच कशाला विचारताय मला? अहो म्हणजे तुमचं असं झालं की बाबा तुम्हीच मालकीन झाल्यासारखं झालं का? आता आमचं बी कोणते तुमच्या रक्त नातं बहिणीचं लग्न झालंय, त्याला काही चालीरीती असतात, टाइम टेबल असतो, मध्येच असं उठलं सुटलं नाही नेता येत. तुम्हाला हे सगळं आधी लग्नाच्या आत दाखवलं होतं ना, आमचा कसा गाडा आहे, हे सगळं आहे आमचं. त्यामुळे आहे ना, हे काम सोडून नाही पाठवता येणार मला. अहो तुमचं सगळं खरं आहे, पण 8-15 दिवस पाठवून काय फरक पडणार आहे का तुम्हाला? 8-15 दिवस पाठवत नाही मी, बघा तुम्ही जाऊ शकता. येऊ का मग? हो. काय लाड, ते कुकुलं बाळच आहे, हे आलंय घ्यायला मांडीवर, बहिणीला पाठवा. आता बहीण आई होणार आहे, पाठवतच नसते मी. अण्णांना सांगतो. हा अण्णा, हो ती गुड्डी सासू नाही म्हणती ती गुड्डीला पाठवायला. आता काय माहिती ती म्हणते एवढं लवकर कशाला नेता, आणि मग जेव्हा पाहिजे तेव्हा पाठवू. अजून मसले लांब, डिलिव्हरी बसले लांब आहे. अहो नाही, मग मी तिला म्हटलं, पाय हातापाया पडलं तिच्या. 8-15 दिवस काय ना पाठव म्हणलं. बरं बरं ठीक आहे, येतो मग मी घरी. उतर दामाने उतर. बरं काय कर, जा घरात आराम कर. त्या मॅडमने दिले ते गोळ्या वगैरे घे आणि मी बोलतो आईसोबत मग. हा बरं आली. काय करते आई? काय नाही बाबा, हे बाबा पडले हो, काम होत नाही मला, असं होतंय, चक्कर आल्याने होत रे. सांगितलं मी असं दामाने करायचं काम. आता काय करतो बाबा, करावं लागत. आता या गायांचं केलं, आता तेवढं साफसफाई करत होती ती झाली. कुठे गेले होते हिंडायला? हिंडायला गेलतो का? दवाखान्यात गेलतो, ती सोनोग्राफी होती आज. काय चोचले बाबा तुमचे, आम्हाला लेकरं बाळ झालेच नाही आहे ना. अरे लेकर वाया झाले, तुमचा जमाना वेगळा होता आई, आता जमाना वेगळा आहे. 2-2 दिवसाला दवाखान्यात? अरे 2 दिवसामध्ये दुखतं तिच्या पोटात, तू तिला काम सांगते मारण्याचं. अरे हे बघ, मला काय एवढे काम होत नाही घरातले, तिला करावंच लागेल घरात काम. एखादा माणूस लाव मग. पण तिला आता ती गरोदर आहे, काय झालं होतं त्याला काय करायचं मग? आपण शेतकरी माणसं, माणूस लावायचा, परत त्याला द्यायचा महिना, आणि तेवढे पैसे कुठून आणायचे? हां, आताच तू लग्नाला अजून 2 वर्ष नाही झाले, ते पैसे अजून फिटायचेच कर्ज. अरे हा, आता गरोदर आहे म्हणल्यावर त्याचं होऊ दे काहीतरी, मग बघू. करू मग आता काय काहीतरी. करायचं? आता काय करायचं तुला, ती म्हणते मला आई मारण्याचं काम सांगते. मग तू नुसती तिचीच बाजू घेतोय. ती अरे मग तिची बाजू नाही घेत, पण ती गरोदर आहे म्हणून तिची बाजू घेते ना. आता मला काय करायची बाजू घेऊन? नवाला पर येली गायन खांद्यावर वासरू जत्राला जाई, मग द्यायची तिला बाहेर पाठवून, मग काय करायचं? बघ बाबा तुझं तू, माहेराला पाठवायची का काय करायची? आणि ते असले बघलं उघडीच तसे ड्रेस घालतीन काय? सिटी मधली ती पुण्यातली पोरगी आहे, तिला सवय आहे. अरे दादा, हे गाव आहे, आपले संस्कार कसे, आपले भाऊबंद आहे, नाव ठेवते ना आपल्याला. ठेवू दे नाव, त्यांचं काय घेणं देणं पडलं आपल्याला, आपण आपलं बघायचं. कोण नाहीत कोणाच्या मदतीला. मग हिंडून तिला अशीच. तुम्हाला कोणाचं काही घेणं देणं नाही ना, तुमच्या मनाने करा सगळं. मी करते सगळे घरातले काम, मग कर माझी. आता बरं झालं, रिपोर्ट चांगले आले. आता पुढच्या रिपोर्टमध्ये काय होते काय माहिती. काय करते? काय नाही, जेवली का? नाही अजून. नाही ना, पोट भरलं असेल ना. तिकडे नेती आणि कान फुगी होती त्याच्या, आहे ना, सोनोग्राफीच्या नावाखाली. अगं तू बाई आहेस का काय आहेस? घर बनवायचं असतं बाईने, ओढायचं नसतं. तसं काहीच नाही आई, मी त्यांना काय म्हणले नाही. फक्त तुम्ही सकाळी म्हणल्या होत्या ना साडी घाल, मग मी साडी घातली. ड्रेस घालू नको म्हणल्या, मग मी ड्रेस नाही घातला. मग सोनोग्राफी करताना फक्त एवढंच सांगितलं मी त्यांना, की डॉक्टरने सांगितलं होतं की ड्रेस घाला म्हणून.
हा म्हणजे तुला बाहेरचे सांगते न कोणचे कपडे घालायचे न कोणचे नाही, म्हणजे आम्ही पागल आहे ना, आमचं डोकं बधीर झालंय, तुला काय पण सांगतो है ना. तसं नाही पण तसं नाही मग कसं तसंच. अगं एवढा मोठं आपलं परिवार आहे, एवढं मोठं आपलं ऐश्वर्य आहे. अगं इथं राहना नीट नांद ना. अगं मी तुझ्या चांगल्यासाठी सांगते, मी गेले ना तोंड वाचून तुझंच होणार आहे सगळं. जरा गुणानी गुमानी राहना. हा जरा ऐक, मी काही दुश्मन म्हणून नाही सांगत, जरा ऐकत जा. भेजत शिरतय का काही. ऐकते. खडा खडा बोल ना, असे झाप्यावानी. ऐकते काय. गोळ्या खायच्यात मी जाते. हजा गोळ्या नाही खाल्ल्या तर मरशील तू. अगं उठ, काही उमरात काय बसली. हा इथं काय लाज वाटत नाही का तुला. मी घरात काम करते, मला लय जेवण पण आले का ग. हा तुझ्या बिन लाजवानी बसून राहती, नुसतं आराम आराम करायला आली का इथं. हा आवडतच होते पण लय थकवा आल्यासारखं झालं म्हणून बसली होती जरा वेळ. इतकी घुमी पोरगी आहे ना तू, नुसतं दमात बोलायचं, बारीक बोलती आणि बोलून नाही दाखवत, पण करनील नाही चुकत आहे ना तू. तुला अशी कशी ग तू, तुला कळत नाही का. हो बाबा काय सांग ना, मग सांग ना काय झालं. अरे मला सांग ना काय झालं. अहो येईन भाई, हा काय झालं घरी. अहो तुम्हाला पटायला पाहिजे, माणसं एक जनावर आहे तुम्ही. हा 2 दिवस लेकरू येते, उद्या त्याला कमी झालं तर काय करायचं. अगं भामट्यावर काय ऐकू राहिला तुम्ही. अहो मी उचलीतच होते तिला, पण चुकून काय उचलत होत्या तिला. आपटॉप मारत होता तुम्ही. चुकून पडली. बा याद राखा, हिला जर कमी जाता काही दवाखान्यात नाही येता. जर कमी जात जर काही झालं ना तुमचं केस करून टाकी बा मी. नाही आबा, हा हे तसे ऐकणार नाही हे लोक. यांना अद्दल घडावंच लागणार आहे. तिला जर काय झालं ना भ्रूण हत्येची केस लावायची सरळ यांच्यावर. तू म्हणतो ना ते बरोबर आहे. यांना ना जेल मध्ये घालशिवाय टायर येणार नाही. हा माझ्या डोक्यातच खटकाय. ही बाई आहे ना जास्त शहाणी झाली. तुम्ही ध्यानात घ्या, तुम्हाला 17 वेळेस सांगितलेलं आहे. काही जर कमी झालं ना याला तो खमडात तुम्ही राहता बरं का रे. अहो बाबा तुम्हाला मी सांगणार होतो. काय हो बाईला त्रास देते पोरीला. तुमचा नंबर नव्हता माझ्याकडे, हा नाही तर तुम्हाला फोन करून सांगणार होतो. अहो सांगायचं ना राव, ही काय काय तशी नाही कोण बाई. हा नंबरच नाही. नाही ना नाही ना, आहे ना राव. काय ना लय लय म्हणजे माझ्या लेखाची लय हाल केली. तेव्हाच तुम्हाला फोन करणार होतो. असं तो नाही होता का. हा मग याच्या नंबर नसल्यामुळे काहीच मार्ग सुचला ना. याची मला त्रास देत होती की. हो लय त्रास दिला. ऐकला का तुम्ही. अहो कशाचा त्रास, घर आहे, घराला भांड्याला भांड लागत दादा. तुम्ही एक शब्द बोलू नका, मला राग अंगावर घालू नका. परत म्हणताना सांगितलं नाही. तुम्ही लेडीज जर नसतं ना तर तुम्हाला एका मिनिटात सांगितलं असतं. नाही, मला थोडी शंका आलीच होती. मी घ्यायला आलो होतो ना, ती म्हणली त्याला घेऊन या. मी घ्यायला आलो होतो, ती बाई काय म्हणे आता नका नेऊ, आता शिकतो पुढं हे झालंय मग बघू पुढं. याद राख, जर माझ्या लेकला काही जर कमी झालं ना हा मग परत म्हणजे सांगितलं नाही तुला काळ्या पाहिल्याशिवाय शिक्षा देणार नाही दुसरी काही गोष्ट. त्या पाहुण्याला बोलून घ्या. काय आले का तुम्ही. काय आलं काय तुझ्या भामतीला विचार आहे, भामतीला. अरे दादा ती इथं बसली होती आणि तिला असं उठायला लागले तर ती मुद्दाम पडली. अरे अरे तू ग बस, तू ना मुद्दाम तूच केला असणार मुद्दाम. तुला हे खपतच नव्हतं. तुला मी 10 वेळेस सांगितलंय ती 2 जीवाची तिथे तू काळजी घे, पण तुला तू हटकून काम सांगत होती तू. अहो पाहुणे ऐका, आता लई वेळ झालाय, विनाकारण वेळ झाला तर नाही तर जाऊ. हा नाही नाव लेकला नाव खान घ्या. चल चल. हा इथं नंतर पाहतो काय ते आता. ह्या पोरीचं जर काही करता काही झालं तर सगळं खापर माझ्या माथ्यावर फुटणार आहे. देवा मी असं करायला नको होतं. माफ कर देवा मला.